उंडाळकर शेट यांचा सन्मान केला जातोय। संदीप गायकवाड यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण निळकंठेश्वर एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत आणि धनाजी उंडाळकर शेट यांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय। संदीप गायकवाड यांच्या शुभ हस्ते या सगळ्याच मान्यवरांचा सन्मान केला जातोय। अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे। स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 संदीप चाळके साहेब स्टार क्रिकेटर त्यांना विनंती करतो की मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे। संदीपजी चाळके साहेब। पुढचा सन्मान रुपेश उडाळकर साहेब भाऊ यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। मी विनंती करतोय SP आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। SP यांचे शुभ हस्ते आदरणीय रुपेश उडाळकर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय। भाऊ यांचा सन्मान आणि पुपेरे स्टार क्रिकेटर मनोज पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। राज पाटील यांचे शुभ हस्ते मनोज पाटील पुपेरे स्टार क्रिकेटर त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। राज पाटील यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। चला सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय। संदीप चाळके जे स्टार क्रिकेटर आहेत त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या। शिवराज भाडुगळे साहेब यांचे शुभ हस्ते देखील सन्मान केला जाईल। संदीप चाळके यांचा देखील विनंती करते की मंचावर या। चला आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जाते। मॅचला होते सुरुवात। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना क्रांतीभूमी बिळाशी टीम कडून सलामीची जोडी संतोष आणि सुशांत अशी जोडी आहे। ओव्हर हाताळण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मयूर पन्हाळकर। तर रवी सावंत ठरलाय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। रवी सावंत या 1 ओव्हर 2 धावा खर्च केल्याने 1 विकेट प्राप्त केली आणि 10 धावांचं योगदान ठरलंय। जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत रवी सावंत ठरलेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। सेमीफायनल क्रमांक 2 मॅचला होते सुरुवात। मयूर पन्हाळकर गोलंदाजी ट्रॅकवर। स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते संतोष परीड आणि सुशांत पाटील लाल्या फलंदाजीसाठी पाहायला मिळते। क्रांतीभूमी बिळाशी टीम आमच्या समवेत स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहू शकाल अक्षय चव्हाण आपल्याला समोर पाहायला मिळतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। मॅचला होते सुरुवात। पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे। काय घडलंय डबल बाइंडिंग आपण पाहू शकाल। अगदी कॉलिंग खराब होतं, धोका निर्माण झाला असता पण सुदैव म्हणावं लागेल। येथे कॉलिंग खराब होतं। कॉलिंग फार महत्त्वाचं असतं। अगदी बचावले गेलेत। धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना यस नो असा करत असताना मात्र कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये फसले होते। पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर 1 धाव दाखल करायला लागलेत मयूर पन्हाळकर वर्सेस सुशांत पाटील। यावेळी ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय, अपील केली आहे, अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही आहे, नॉट आउटचा इशारा दिला जातोय। कस अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील आहे, आत्मविश्वास नाही आहे। डॉट बॉलची सांगता होते। मयूर पन्हाळकरने आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली। सुरेश पाटील सुयश पाटील इंजिनियर त्यांना विनंती करतो की मंचावर या। अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। सुयश पाटील यांचा सन्मान अक्षय चव्हाण यांच्या शुभ हस्ते केला जाईल। डॉट बॉलची सांगता होते। पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर। षटक क्रमांक पहिलं मयूर पन्हाळकर काय गोलंदाजी करतोय। सेमीफायनल क्रमांक 1 दुसरी रंगली जाते। पहिल्या सेमीफायनल मध्ये बाजी मारली 32 क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने। स्लॉक केला जातोय, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे
4 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. 4 बॉल मध्ये सिंगल आली आहे. सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. यावेळेस देखील खूप चांगला बॉल, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मयूर पन्हाळकर अगदी आग ओकणारी फलंदाजी. पण सुशांत पाटील लाल्या कुठेतरी मेरिटवर खेळत नाही. आज या मॅच मध्ये कॅज्युअल क्रिकेट खेळणं इथे टीमला परवडणार नाही. त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल सुशांतला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. सुपर बॉलिंग. विकास पाटील मोहरे यांचा सन्मान चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या बिनगडी बाद 2 धावा. क्रांतीभूमी बिळाशी टीम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 2 धावा. अप्रतिम षटक हाताळला गेले गोलंदाज मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. श्री 11 कुसाईवाडी या टीमने देखील दर्जेदार खेळ केला. पहिला सामना गमावल्यानंतर मात्र भरपूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. जरी मयूर पन्हाळकर आज हवी तशी बॅटिंग करू शकला नाही, पण आपल्या टीमला गोलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असताना जे असे खेळाडू असतात ना, अष्टपैलू खेळाडू, त्यांच्या माध्यमातून नेहमीच बॅटिंग किंवा बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपल्या टीमसाठी योगदान देताना दिसतात. आदरणीय संदीप चाळके साहेब यांना विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्टार क्रिकेटर आहेत. दीपक पाटील तात्या मोहरे गावचे हे सितारे आहेत आणि त्यांच्या समवेत विकास पाटील मोहरे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. अक्षय पवार गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडूने बॅटचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. मागच्या ओव्हरमध्ये मयूर पन्हाळकरने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरची सुरुवात देखील आली आहे डॉट बॉलने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. स्वेट शीटचा फटका. टायमिंग बेमिसाल. चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमारेषा पार. सुशांत पाटील लाल्याच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. स्वीट शीटचा फटका. सुशांत पाटीलने मागच्या मॅच मध्ये देखील अशी झंझावत खेळी केली होती आपल्या टीमसाठी आणि या मॅच मध्ये देखील पहिला चौकार आला. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. बघा सेमीफायनल मध्ये 2 जे संघ पराभूत होणार आहेत ना, त्या टीमची बरोबर देखील मॅच होणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही टीमने जाऊ नका. त्या किती षटकाच्या होतील त्या तुम्हाला सांगण्यात येतील. वेळेनुसार आपण षटक ठरवणार, पण जास्त षटकाच्या नसतील याची तयारी ठेवा. कारण की आपल्याला फायनल लवकर सुरू करायचे. कारण की प्रेझेंटेशन फार लांबलचक आहे. त्यामुळेच ती मॅच अगदी शॉर्ट असेल. त्यामुळेच सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही संघाने आपण कुठेही जाऊ नका. थांबा. विराज निकम आपल्याला विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. लेग मॅचच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. धावांसाठी झगडावं लागते, संघर्ष करावा लागतोय क्रांतीभूमी बिळाशी टीमला. क्रांतीभूमी बिळाशी ज्या क्रांतिकाराने अगदी इंग्रजांचे 2 हात केले, अगदी आपल्या भारताचा झेंडा रोवला त्या गावामध्ये. त्या गावाचं नाव आहे बिळाशी. ज्या गावामध्ये अनेक भारतीय सैन्यातील जवान या गावाकडून बिलॉंग करतात. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती आपल्या भारतीय आणि भारतीयांसाठी आपल्या देशासाठी दिलेत. त्या गावाचं नाव बिळाशी आणि क्रांतीभूमी बिळाशी हा संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. स्वराज वारणा मुरणा प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये
फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मयूर पन्हाळकर त्या खाली आहे, चूक होणार नाही. पहिला धक्का लागतोय संतोषच्या स्वरूपात, संतोष परतलाय. एक गडी बाद, टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. चला रवी सावंत मॅन ऑफ द मॅच. साळके साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. तानाजी पाटील यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. साळके साहेबांचा सन्मान आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच किताब देऊया. रवी सावंत ठरलेत. चला न्यू बॅटर. चला कॅमेरा समोर कोणी उभं राहू नका. विराज निकम या खेळाडूला देखील डेडिकेट केलं जात आहे रवी सावंत यांच्या माध्यमातून, कारण की त्याने खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स केला. तर विराज निकम आपण या हे साळके साहेबांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि तो डेडिकेट केला जातोय रवी सावंत यांच्या माध्यमातून. आपल्या सहकारी मित्राला, आपल्या सहकारी खेळाडूला. षटक क्रमांक दुसरं संपल्यानंतर टीमची धावसंख्या फक्त 9 धावा, 1 गडी बाद. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाल्यात महेश पवार, एक्सपिरियन्स मॅन. बॉल पडल्यानंतर बाउन्स झालाय, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. महेश पवारने आज कमाल केली आहे, काय गोलंदाजी करतोय. वय हा फक्त आकडा असतो असं नेहमी म्हटलं जातं की IPL मध्ये पहा, जर वैभव सूर्यवंशी हा 14 वर्षाचा खेळाडू आहे आणि 43 वर्षाचा महेंद्रसिंग धोनी, हे दोन्ही वयोगटातील खेळाडू खेळताना दिसत. काल आयुष म्हात्रे हा खेळाडू देखील अगदी 17 वर्षाचा खेळाडू खेळला, ज्याने 94 धावा कुठल्या गेल्या. सुशांत इथे मोठा फटका लगवत असताना चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फक्त सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या दुहेरी अंकापर्यंत पोहोचली आहे. स्टार खेळाडू आपण पाहू शकाल साळके साहेबांचा सन्मान मंचावर केला जातोय. तानाजी पाटील यांचे शुभ हस्ते. यावेळेस फटका फसलाय, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का. यस, फलंदाज बाद होत असताना दिसतोय. स्वप्नील देखील परतलाय. दुसरा धक्का लागतोय टीम क्रांती भूमी बिळाशी संघाला. 10 वर दुसरा गडी गारत होतोय. डीजे पडद्यावर जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती करतोय की प्लीज तिथून उठायचं आहे. प्रेक्षक जे बाउंड्री लगत जो पडदा आहे त्या पडद्यावर तुम्ही बसलात त्यांना विनंती करतोय प्लीज त्या पडद्यावरून उठा. ही लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. आखादी देशामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. पडद्याच्या पलीकडे बसा प्लीज. बाउंड्री जरी अलीकडे असेल तरी तुम्ही पलीकडे बसा, कारण की खेळाडू येऊन तुम्हाला आदळू शकतो, तुम्हाला इजा होऊ शकतो, खेळाडूंना इजा होऊ शकते. त्यामुळे सुरक्षेची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. चला 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. महेश पवार काय गोलंदाजी करतोय, सुपर बॉलिंग. खुलबटपाचा चेंडू आहे, स्ट्रॉंग अपील केली आहे, डाऊन द लेग साइड आपल्याला पाहायला मिळते, अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते, काय गोलंदाजी, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त सिंगल खर्च केली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त 2 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 1 धाव खर्च केली. सुपर बॉलिंग महेश पवार. म्हणूनच म्हटलं जातं की वय हा फक्त आकडा असतो आणि महेश पवारने ते दाखवलंय. फुलंदाजीचा चेंडू आहे, ऑन साइड डाऊन ट्राय केलाय, अप्रतिम गोलंदाजी. वय वर्ष जर पाहिलं तर 40 नंतर देखील तितक्याच तरबेजाने खेळतोय. म्हणूनच म्हटलं जातं की उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, रख लो जज्बा जीतने का तो तुमको हार भी हरा नहीं सकती. या मॅच मध्ये तेच करत असताना महेश पवार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 2 गडी बाद 11 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना सुशांत पाटील लाल्या स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. स्वेटशीटचा मनसुबा केला होता, पण एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा गुरु असतो. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले तिसरं. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे.
या 12 बॉलमध्ये किती धावा केल्या जातील क्रांतीभूमी बिळाशी टीमच्या माध्यमातून आणि किती धावांवर रोखलं जाईल टीम श्री 11 कुसाईवाडीकडून त्याकडे पाहिलं जाईल। तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, कारण की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत। डीजे प्लीज। महेश पवार थांबतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना गणेश पाहायला मिळते। खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते आपल्या टीमसाठी, 2 धावा वाचवण्यात यशस्वी होतोय। मान्यवर पाहू शकाल, सगळेच मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील। आमचे सगळेच अंपायर असतील, आयोजन कमिटीचे मेंबर्स असतील, साळके साहेब असतील, ज्यांचा गौरव नुकताच करण्यात आला। आमची कॉमेंट्री टीम, हे टीमने देखील भरपूर चांगलं समालोचन केलं। यावेळेस ऑफ केलाय, चेंडू हवेत आहे, महेश त्या खाली पाहायला मिळते। खूप चांगला झेल पकडला जातोय, फलंदाजाला परतावा लागेल, चांगला झेल पकडला जातोय आणि अनिल अँड्रूसला परतावा लागेल। चौथा धक्का तंबूच्या दिशेने जात असताना 13 या आकड्यावर 4 गडी बाद। साळके ज्यांच्या वाणीने खऱ्या अर्थानं आजचा दिवस रंगवला, प्रवीण महाराज बंडूसकर ज्यांच्या आयुष्यातली नवीन पर्व सुरू झालंय आणि आता बरेच महिने झाले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल येते। कळत नाही की मॅच आपली इनिंग संपल्यानंतर ते कुठे गायब होतात ते कळत नाही आणि जो वेळ क्रिकेटला द्यायचा आता सो सध्याच्या घडीला वेळ कुठे देतात तो सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे। आता तोंड लपवून काय होणार नाही, जे तुम्ही केलं त्यासाठी शुभेच्छा, तुमच्या नवीन पर्वासाठी महाराज तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। जाऊया बॅक टू क्रिकेट, पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये। चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 4 गडी बाद 13 धावा। गोलंदाजी करत असताना गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय महेश पवार, आपण बाबू बेबळे पाहायला मिळते। पुन्हा एकदा चांगला बॉल, आज काय गोलंदाजी होते कुसाईवाडी टीम कडून, अगदी घातक गोलंदाजी होते, प्रत्येक बॅटरला जखडून ठेवण्याचं काम केलं जाते। अध्यक्ष अक्षय चव्हाण पाहू शकाल, चेतन भाऊ, भरपूर मेहनत या दोन्ही मंडळीने घेतले। स्क्रीनवर पाहिलं तर हे किंग मेकर आहे या स्पर्धेचे आणि आज त्यांच्याच माध्यमातून हे एक स्वप्न, एक नवीन पर्व तयार करण्यात आला आणि अक्षय भाऊ असेल, चेतन भाऊ, या सॅल्यूट असेल तुमच्या कार्याला। आज आपल्या 32 खेळाचं क्रिकेट एका वेगळ्या स्तरावर पोहोचवण्याचं काम तुम्ही दोघांनी केलंय, त्याबद्दल तुमच्या दोघांचंही मी कौतुक करतोय
आणि त्याच दरम्यान चांगला स्टोक लगवला जातोय. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. तोपर्यंत षटक क्रमांक संपला गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 14 धावा, 24 बॉलमध्ये 14 धावा. आणि हे डीडी पाहू शकाल. डीडीचा विचार केला तर आज प्रत्येक खेळाडूंची अगदी हितंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. आणि डीडीने आज जे काम केले ना, तर भरपूरांना इम्प्रेस केलं आहे. भरपूर एक विशेष भूमिका असते डीडी यांची. दत्तात्रय धोंडे डीडी आपण पाहू शकाल. अगदी हसतमुख असणारा चेहरा या स्क्रीनवर पाहायला मिळते. सगळ्यांचाच आभार मानण्याचा दिवस आहे. चला शेवटचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय. आमची सगळेच जी मंडळी आहे, आमच्या प्रत्येक घटकामध्ये ज्या सगळ्या मंडळीने मेहनत घेतली, पासून दडपणात आणलंय 82 टीमला. 82 टीमला गरज आहे धावांची आणि धावांसाठी झगडावं लागतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करावं लागते, संघर्ष करावा लागतोय. आणि संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो असं नेहमी म्हटलं जातं. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. अभी नाही तो कभी नाही. 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. आता करावा लागेल. गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल ऑफ केलाय. पुन्हा एकदा एरियल रूटने चेंडू हवेत जाईल. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला झेल पकडला जातोय. आज कुसाईवाडीचा अव्वल दर्जेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप चांगला झेल पकडला जातोय. हनुमंतच्या माध्यमातून फलंदाज बाद. बघा गोलंदाज देखील 82चा आहे आणि बॅट्समन देखील 82चा होता, पण आता तो क्रीजमध्ये राहिला नाही. आपल्या गावाच्या खेळाडूंच्या अगेन्स्ट आपल्याला डावपेच रचावे लागतात. कधी कधी भाऊ देखील विरोधामध्ये खेळताना दिसतात. SP यांना पाहू शकाल. SP यांची मेहनत नेहमीच फार वेगळी असते. हा माणूस आहे ना, अगदी कुठलेही काम सांगा SP तयार असो. आज मैदान असेल, आयोजन असेल, मान्यवरांचा पाहुणचार असेल, या सगळ्या गोष्टीसाठी SPंचा जी धडपड आहे ना, ती अनेक वर्षापासून आम्ही स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहू शकाल. आणि स्वराज्य 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचा किंग मेकर म्हणावं लागेल. अक्षय भाऊ देखील पाहायला मिळतील. भावेश गायकवाड साहेब जे युवा उद्योजक आहेत त्यांना देखील स्क्रीनवर पाहू शकाल. हे सगळीच मंडळी आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. 15 वर 5 गडी बाद. शेवटचं षटक मार्गस्थ असताना मागच्या मॅचमध्ये 23 धावा झाल्या होत्या. या सेमीफायनलमध्ये देखील त्याच दिशेने जात असताना दोन्ही मॅचमध्ये अगदी फार कमी स्कोर पाहायला मिळाला. चला सामना स्पीडअप करा. सुशांत पाटील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये किती धावा कराव्या लागतील? जरी 4 बॉलमध्ये 24 धावा आल्या तरी 40 पर्यंत मजल मारेल. मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय अलॉंग द ग्रास. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. काय घडले? फंबलिंग पाहायला मिळते. 3 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना एक धाव फार महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये कुसाईवाडी टीमकडून चुका झाल्या नाही, पण चुका झाल्या तर नक्कीच त्याचा भूदंड भरावा लागेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावा. आणि स्क्रीनवर पाहू शकाल अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. महेश डफळे खूप चांगला झेल पकडत असताना 6वा गडी गारत होतोय. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज 32 शाळा. 32 शाळा परिसर सातारा सांगली परिसर महाराजांच्या अगदी जवळचा परिसर आहे. कारण की याच परिसरामधून अनेक मावळे स्वराज्यासाठी झडले, लढले आणि त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. असं म्हटलं जातं की महाराजांनी कुठलाही महल बांधला नाही, महाराजांनी किल्ले बांधले. ज्याने ज्याने महल बांधले तिथे बायका नाचवल्यात आणि महाराजांनी किल्ले बांधले तिकडे बायका वाचवल्यात. हे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज. मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं ज्याने स्वप्न पाहिलं, नुसतं स्वप्न नाही पाहिलं तर स्वराज्य साकारलं. परस्त्री ही माते समान अशी वागणूक देणारा अखंड हिंदुस्थानाचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. मागच्या मॅच मध्ये 23 धावा होत्या. या मॅच मध्ये अवघ्या 17-18 धावा आहेत. या शेवटच्या बॉलवर काय घडेल आणि बॅट्समन आपण तुषारला पाहू शकाल. टार्गेट सेट करणारा बॉल आणि इथे डॉट बॉलची सांगता होतीये. 19 धावाचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना क्रांतीभूमी बिळाशी टीमने या मेगा सेमी फायनल मध्ये. बघूया या 19 धावा 30 बॉल मध्ये डिफेंड होतील का. आपण स्क्रीनवर पाहू शकाल या मुख्य ट्रॉफी आहेत. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ या ट्रॉफीचा मानकरी कोण होईल. आज प्रवीण काळूराम म्हात्रे साहेबांचं आगमन झालं होतं. त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं होतं की या भल्या मोठ्या ट्रॉफी घरात ठेवायच्या कुठे. पण 32 शाळा परिसरातील माणसाचं मन फार मोठी आहेत. त्यामुळेच या ट्रॉफ्या आरामात मावतील आणि या ट्रॉफ्या फार सगळ्यांच्याच अगदी पसंतीची आहेत. या ट्रॉफीसाठी लढतील आता हे 4 संघ. त्यातील आता 3 संघ राहिलेत. बघूया या मॅच मध्ये काय होते. 32 शाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हा संघ मात्र पोहोचला आहे तो मेगा फायनल मध्ये. आणि आता क्रांतीभूमी बिळाशी किंवा श्री 11 कुसाईवाडी यामधील संघ पोहोचेल मेगा फायनल मध्ये. बघा सेमीफायनल मध्ये हरणारे संघ तुमची एक मॅच खेळली जाईल. ती देखील शॉर्ट ओव्हरची असेल लक्षात घ्या. 19 धावांचं टार्गेट आहे मयूर. 92 विन आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. ऐकूया मायक्रोफोनवर सध्याच्या घडीला ट्रेंडिंग आणि सर्वात चर्चित असलेले समालोचक आमचे परम मित्र आणि समालोचन क्षेत्रातील माझे फार जवळचे असे समालोचक ज्यांना 32 शाळा क्रिकेट असोसिएशन मधून आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धेमधून आम्ही ऐकलेत आणि ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात. आज नुसतं पश्चिम महाराष्ट्राचा आवाज नाही तर आज अनेक इव्हेंटमध्ये या आवाजाने सगळ्यांनाच भुरळ पाडली. आमचे परम मित्र प्रवीण वंडुस्कर महाराज येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. हॅलो चेक. चला या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या डावामध्ये आवाज आपण ऐकला तर सातत्याने जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा गोड आवाज आणि पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक नामवंत प्रीमियर लीगला ज्यांचा आवाज सातत्याने लाभलाय. आणि सातत्याने जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धेला अगदी ज्यांची पसंती ती आपण पाहतो. अर्थातच विघ्नेजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकला. तर ओमसाई MTCच्या माध्यमातून हे दोन्ही सलामीचे फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये जाताना चित्रित केलं जाते. खूप चांगलं प्रक्षेपण आणि मेहनत मात्र इथे घेतली जाते. 19 धावांचं टार्गेट. टार्गेट इथे दिले गेलं. सेमीफायनल दोन्ही जर आपण पाहिलं तर तितकीशी मजा आली नाही आहे कारण की ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा मात्र सेमीफायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी झालेल्या नाही आहेत. 19 धावांचं टार्गेट दिले गेले आणि यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मॅच खेळली जाईल. अगदी 2 षटकाची आपल्याला पाहायला मिळेल. मयूर पनाळकर आणि हनुमंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी दाखल झालेत विराज सुभाष पाटील. अगदी 82 गावची सुभाष पाटील दाखल झालेत. मयूर पनाळकर अगेन्स्ट ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल आणि संपूर्ण कॉम्बॉक्स या ठिकाणी दाखल जाते. ओमसाई पहिल्याच बॉलवरती तडाखा. पॉवरफुल स्ट्रोक. मयूर पनाळकरची पॉवर जनरेट करणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाष पाटील वरती हल्ला बॉल चढवलाय. पहिल्या बॉलवरती घातक षटकार अगदी कॉम्पॉक्सच्या ठिकाणी दाखवलं जाते. ओमसाई MC.in माध्यमातून सातत्याने सागर फराड असतील, रोशन फराड, संस्कार असेल, प्रसन्न असेल आणि पपले असेल अनेक जर पाहिलं तर ही संपूर्ण टीम भरपूर मेहनत. आज जर पाहिलं तर
काम करत असताना प्रचंड मेहनत आणि कोणती स्पर्धा हातामध्ये घेतली तर ती यशस्वी करण्यासाठी भरपूर जिद्द आणि चिकाटी आपण पाहतो आणि याचमुळे ओमसाई एमटीसी हा ब्रँड बनला इथे आणि मयूर पनाकरचा ब्रँड दाखवणारा आणखीन एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. लीग स्टेजमध्ये बॅटिंग जर पाहिली तर एकाच मॅचमध्ये चांगली दमदार बॅटिंग राहिली, त्यानंतर संघर्ष राहिला. परंतु आता जर पाहिलं तर या मॅचमध्ये ही मॅच अगदी लवकरात लवकर संपवण्याची भरपूर घाई झाली. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता मनगटातील ताकदीचा वापर मात्र इथे केलाय मयूर पनाकरने. 2 बॉलमध्ये 12 धाबा आल्या. या बॉलवरती आणखीन एक अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक केलाय. बॅक टू बॅक तिसरा षटकारांची हॅट्रिक. 18 धाबा धावपलकावरती आता एका धाब्याची गरज पंच देखील सांगतायत. आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची अगदी 2 षटकाची मॅच इथे खेळली जाईल. दामोडे टीम कॅप्टन या आणि या 2 संघामधील पराभूत संघ इथे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या मॅचसाठी लढताना आपल्याला पाहायला मिळतील. तर 3 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजक समितीच्या माध्यमातून इथे 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या आणि सामना इथे जिंकला गेला टीम श्री 11 कुसाईवाडी या संघानं. दोन्ही सेमीफायनलमध्ये जर पाहिलं तर धाबा बनल्या नाहीत आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या मॅचसाठी मात्र टॉससाठी लगेचच या टीम क्रांतिभूमी बेदाशी आणि टीम आपल्याला पाहायला मिळेल शिवरुद्रा स्फोट धामवडे. एका बाजूला रामभाऊ यमगर यांच्या संघ मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ अशोक मोहिते भंडाणा. मयूर पनाकर ठरलाय या मॅचचा हिरो. 4 बॉलमध्ये 18 धाबा आणि 2 धाबा गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, अगदी कमी धाबांची गोलंदाजी आपण पाहिली मयूर पनाकरची. अगदी ही इनिंग मात्र अगदी फिल्डिंगसाठी मात्र जास्त कष्ट दिलेले नाही टीम क्रांतिभूमी बेदाशीला, कारण की 4च बॉलमध्ये मॅच फिनिश केली आहे. चला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण टॉस करणार आहोत, जिथे या टॉससाठी जोडले जातील आशिष चोरगे सर.